जे सन्माननीय माझे गुरुवर्य सर्व सर्व माझे प्रोफेसर्स आहेत, लेक्चरर्स जे आहेत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मला त्यांनी या ठिकाणी बोलवलं. कारण की ह्या शाळेचा विद्यार्थी असणं आणि विद्यार्थी म्हणून जगत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यांच्याविषयी एवढा आदर आणि आज त्यांनी त्यांच्यासोबत बसायला मला मिळालं आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्वच प्राध्यापक जे आहेत, आदरणीय बच्छाव सर असतील, आदरणीय सुनील पाटील सर असतील, आदरणीय एन माळी सर असतील, आदरणीय एस.आर. वाघ सर असतील, आदरणीय भांबरे सर असतील, आदरणीय मोरे सर असतील, सर्व शिक्षक वृंद, प्रोफेसर, लेक्चरर्स जे आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मी मला वेळ पण कमी दिलेला आहे. वास्तविक मला जी गोष्ट मांडायची तिला जास्त वेळ लागू शकतो, पण मी इतक्या थोडक्यात मांडता येईल तेवढ्या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पर्यावरण ह्या विषयाला घेऊन आज आपण इथं एकत्रित झालो आहोत किंवा त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी इथं आलो आहोत. फक्त चर्चा समजावी हा विषय जो आहे काही मी काही स्पीच देत नाही किंवा काही भाषण करत नाही या ठिकाणी. तर पर्यावरणाविषयी आपल्याला कार्यक्रम घ्यावे लागत आहेत आणि जनजागृती करावी लागते. हा माझ्या मतानुसार खूप खेदजनक विषय असू शकतो. कारण की जर आपलं अस्तित्व जर त्या गोष्टीवर उभं आहे आजच्या वाक्यात, वाघ सरांनी सुरुवातच केली. एक जे फॉरेनचे जे कवी आहेत जॉन, त्यांच्या संदर्भात त्यांनी दोन गोष्टी मी सुरुवात केली, एक स्पिरिच्युअल आणि एक मटेरियल वर्डच्या माध्यमातून. की स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक आणि मटेरियल म्हणजे भौतिक जग. तर मी त्याच अनुषंगाने तोच धागा घेऊन मी पुढे समजवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, मटेरियल वर्ड जे आहे त्याच्याने ही सगळी सृष्टी बनलेली आहे. म्हणजे आपल्या जे देवाने 5 इंद्रिय दिले आपल्या शरीराला, त्या 5 सेन्सेसने आपण ज्या ज्या गोष्टी समजू शकतो किंवा फील करू शकतो किंवा पाहू शकतो, ऐकू शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, स्पर्श आपण त्याचा किंवा चव घेऊ शकतो, अशा सर्व सेन्सेसने ज्या ज्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात त्यांना आपण मटेरियल वर्डमध्ये आपण बघतो. सर्व डोळ्याला दिसणाऱ्या सर्वच गोष्टी किंवा ऐकायला येणाऱ्या सर्व गोष्टी याच्यात मोडल्या जातात. आता हे जे मटेरियल वर्ड आहे या सर्व मटेरियल वर्डलाच आपण गॉड ही संकल्पना दिली आणि ती विस्तृतपणे मांडण्यासाठी आपण अध्यात्माचा आणि स्पिरिच्युअलिटीचा आपण आधार घेत आलो आहोत. आता ते करत असताना म्हणजे मुळात सुरुवात इथून आहे की पर्यावरण आणि आपला काय संबंध आहे असा कार्यक्रम घ्यावा लागतो. याचा अर्थ आपण पर्यावरणाला आपल्यापेक्षा वेगळा समजतोय किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरणाचा काही संबंधच नाही आहे असं आपल्या नेणीवमध्ये किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी घ्यायला असल्यामुळे आपल्याला या गोष्टी फिजिकली करायची गरज पडते. आता त्यामध्ये स्पिरिच्युअलचा जर विषय घेतला आपण तर स्पिरिच्युअल हे मी एक सायन्स मानतो की मटेरियल वर्ड समजण्यासाठी आपण स्पिरिच्युअलिटीचा आधार घेतलेला आहे. आणि जसं आपण गणितमध्ये बघत असतो की एक सूत्र लक्षात आलं की आपल्याला पूर्ण गणित सोडवता येतं, तसं जर आपल्याला पूर्ण सृष्टी किंवा मटेरियल वर्ड जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, ते भौतिक जग जर समजून घ्यायचं असेल तर आपण त्याच्यासाठी अध्यात्माचा आधार घेत असतो. आता अध्यात्माचा जास्त पुढे जाण्याची गरज नाही आहे. ह्या विषयाला धरून फक्त मी 3 गोष्टी तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून देतो. त्या अशा की ऊर्जा एनर्जी हा पाठ आपल्याला ऑलरेडी बच्छाव सरांनी शिकवला असेल, आम्हाला त्यांनी शिकवला आहे सर्व जो काही आहे की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड म्हणतो आपण. म्हणजे ऊर्जा जी आहे ती निर्माणही केली जाऊ शकत नाही आणि नष्टही केली जाऊ शकत नाही, फक्त तिचं एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर आता जे मानवी जीवनाला घेऊन मी पर्यावरण समजवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे प्रत्येक माणसामध्ये 3 प्रकारच्या एनर्जी असतात. पहिली एनर्जी जी आहे ती फिजिकल एनर्जी असते, आपल्या शरीराची एनर्जी आपण ज्याला म्हणतो, जी बॉडीमध्ये असते ती एनर्जी असते. दुसरी एनर्जी असते मनाची, माइंडची एनर्जी असते. आणि तिसरी एनर्जी असते ती भावनाची किंवा इमोशनची, ही एनर्जी असते. तर थोडक्यात समजून घेण्यासाठी फिजिकल एनर्जी म्हणजे आपण जे शरीराने जे जे काही कार्य करतो ते आपल्या शरीरात ऊर्जा असते म्हणून आपण ते कार्य करू शकतो. मनाची ऊर्जा म्हणजे अशी की आपण एखादी गोष्ट ठरवतो किंवा ज्या पद्धतीने करायची तिच्याविषयी आपण विस्तृतपणे आपण मनामध्ये आधी पहिले पिक्चर तयार करत असतो आणि त्या आधारे आपण ते कार्य करत असतो. बॉडीला मन ऑपरेट करतं, मनाला इमोशन ऑपरेट करतं. आता इमोशन जे आहेत, आता या तिघ एनर्जीमध्ये सर्वात प्रायोरिटीला आणि टॉपला इमोशनल एनर्जी आहे.
कारण की ती इमोशनल एनर्जी मनाच्या एनर्जीला कार्यरत करत असते आणि मनाची एनर्जी बॉडीच्या एनर्जीला कार्यरत करत असते आणि बॉडीच्या माध्यमातून सर्व कार्य करत असते. आता ही जी ग्रीन डोळे वृक्ष टीमची संकल्पना आम्ही मांडली थोडक्यामध्ये, ती अशी आली की एक धुळ्यातील तरुण होता, तो नरडाला उष्माघातामुळे मरण पावला. तरुण होता, चांगल्या मोठ्या MIDC मध्ये शिकलेला असताना तिथं काम करत होता आणि त्याचा मृत्यू झाला. ते ऐकल्यानंतर धुळ्यातल्याच एका तरुणाला, ललित माईला त्या गोष्टी सर्व त्याच्याने तो हादरून गेला की असं काय घडलं, असं की असं घडायला नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की टेम्परेचर वाढतंय आणि हा जो आहे हा पूर्ण सृष्टीला धोक्याचा संकेत आहे, आपल्या शरीराला धोक्याचा संकेत आहे. त्यांनी रात्री 11 वाजता ठरवलं ललित माईने की आपल्याला पूर्ण ग्रीन धुळे करायचं किंवा पूर्ण हरित धुळे करायचं. त्यासाठी तो पुढे सरकला. पुढे त्याला एक लोक जुळत गेले आणि आज जवळपास धुळ्यातले 7-8 हजार लोक एकत्र येऊन आपलं धुळं ग्रीन करण्यासाठी एका वेळेस काम करतात. तर मित्रांनो, ते काम करत असताना आम्ही पाहिलं की धुळ्यातले नामवंत डॉक्टर, धुळ्यातले नामवंत CA लोक आहेत, धुळ्यातील नामवंत वकील आहेत, ते सर्व इतक्या मोठ्या लेवलला धुळ्यात काम करतात की ते अक्षरशः तासावर आणि मिनिटावर पैसे कमवतात. तर आज आपण सर्व इथं शिक्षण घेत आहोत. अल्टिमेटली म्हणजे तुम्ही ज्या फेजमधून जात आहात त्याच फेजमधून आम्ही गेलो, आम्ही काही वेगळे नाही त्याच्यातले. तर आपल्यासमोर एक टार्गेट असतं की आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि पैसे कमवायचे. तर हे बाहेर समाजव्यवस्था काही ठिकाणी आपल्याला मिसलीड करत असते. मिसलीड अशा पद्धतीने करत असते की आपल्याला फोर्स केला जातो की जास्त आपण पैसे कमवले, पैशाच्या मागे धावलो तरच आपण यशस्वी होऊ शकतो, अशी एक संकल्पना आपल्या डोक्यामध्ये घातलेली असते. तर मी विचार करत होतो की जे नामवंत डॉक्टर आहेत, त्यांच्या करोडो रुपयाच्या त्यांचे व्यवसाय आहेत सर्व, एवढे ते तासाला पैसे कमवतात, मिनिटाला पैसे कमवतात. तसे CA आहेत, तसे वकील आहेत, अनेक मोठे उद्योगपती जोडलेले आहेत आम्हाला. आणि ते त्यांचा वेळ घालून ते आता आम्ही सीड बॉलचे कार्यक्रम घेतलेले वेगवेगळ्या ठिकाणांवर. आम्ही दर रविवारी सीड बॉल टाकण्यासाठी जात असतो. आम्ही लळिंग पूर्ण टाकले, हरणमाळच्या जी डोंगराची जी माळ आहे तिथे आम्ही टाकले, हजारोच्या संख्येने टाकले. तर ते चढण्यासाठी ते फिजिकली कॅपेबल नाही आणि ते कोट्याधीश आहे, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये येतात. मला साहजिक असा प्रश्न पडला की हे लोक का करतायत असं. यांच्याकडे एवढे पैसे आहेत आणि जर पैशानेच जर माणूस यशस्वी होणार आहे तर मग ही का करतायत हे सगळं. तर आपला संबंध जो आहे, आता आपल्या अध्यात्मामध्ये आपण अनेक लोकांनी ऐकलेलं असेल की आपलं शरीर सुद्धा पंचभूतांनी तयार झालं आहे. म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, त्याच्यानंतर जल आणि स्पेस, आकाश, या माध्यमातून आपलं शरीर तयार झालं आहे. हे सूत्र आहे. आणि मी ऑलरेडी बोललो की आपली सृष्टीची मटेरियल वर्ल्ड जे आहे ते आपण सूत्राच्या माध्यमातून, अध्यात्मातून समजत असतो. पण आपण काय झालेलं आहे की कनेक्टिव्हिटी तुटून गेली आहे. आपल्याला माहितीच नाही नेमकं की या झाडाचा आणि या शरीराचा कसा संबंध आहे. आता पृथ्वीला पण एक फोर्स आहे, त्या पृथ्वीला फोर्स आहे, तिला ऊर्जा आहे, तिच्या ऊर्जाच्या माध्यमातून तिने आपल्याला पकडलेलं आहे. म्हणून आज आपण इथं, मी उभा राहिलो, तुम्ही बसलेले. तिने जर तिचा फोर्स सोडला तर आपण हवेत उडायला लागून जाऊ, आपण जमिनीवर नाही येऊ शकणार. अशा प्रत्येक गोष्टीतून आपली निसर्गाशी कनेक्टिव्हिटी आहे, प्रत्येक गोष्टीमधून. आता पर्यावरण मी ऐकलं की तुम्हाला विषयही आहे, तो सुद्धा तुम्हाला याच्यातून थोडक्यामध्ये समजू शकतो. आणि पाण्याविषयी पण तुम्हाला, जलविषयी पण तुम्हाला पर्यावरणामध्ये ते प्रश्न येऊ शकतात भविष्यामध्ये सगळे. तर ही कनेक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी आपण एक ग्रॅटिट्यूड हा भाव जो आहे, जो आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये पण समजवला आहे, तो अशा पद्धतीने सांगितलेला आहे की ग्रॅटिट्यूड आपल्याला, हे जे निसर्ग आहे, या निसर्गाने आपल्याला बनवलं आहे आणि हेच आपल्याला चालवतं आहे. तुम्ही ज्या बेंचवर बसलेले आहात आज, तो सुद्धा लाकडाने तयार झाला आहे. तुम्ही जे बुक वाचत असाल किंवा नोटबुक लिहित असाल ते सुद्धा झाडाच्याच माध्यमातून तयार झालेलं असतात. प्रत्येक गोष्ट जी आहे ती निसर्गाने दिलेली आहे. आपण ज्या फरशीवर उभे आहोत ती सुद्धा मातीने तयार झालेली आहे, या भिंती तशा तयार झालेल्या. अशी एकही गोष्ट नाही की जी सृष्टीने आपल्याला दिलेली नाही, मटेरियल वरती दिलेली नाही, भौतिक जगाने दिलेली नाही. मग तिच्या संवर्धनाची आपल्यावर जबाबदारी आहे. कारण की जर तिच्यावर परिणाम होणार आहे तर उद्या आपल्यावर परिणाम होणार. तर झाड लावणं का गरजेचं आहे, त्याचं संवर्धन करणं का गरजेचं आहे, पाणी का महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, पाण्याचं काय महत्त्व आहे, या गोष्टींविषयी आपल्याला, आपण एक
धुंदीमध्ये जगत आहेत सगळेजण, की फक्त अभ्यास करायचा आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि पैसे कमवायचे, ह्याच टार्गेटाचा फोकस कसं त्या घोड्याला ते झापडे लावलेले असतात त्या पद्धतीनेच आपण चालत आहोत. पण आता तुम्ही हा विचार करा की आम्हाला एवढे लोक, मोठे लोक जोडले गेले आणि ते सुद्धा समाजाविषयी विचार करतात. आम्ही ज्यावेळेस सामाजिक काम सुरू केलं त्यावेळेस लोक बघायचे की अरे तू तुझ्या वकिलीवर लक्ष केंद्रित कर, तुझ्या वकिलीवर लक्ष केंद्रित केलं तर तू मोठा होशील, खूप पैसे कमवशील आणि मग मोठा वकील होशील. पण आम्हाला ही वैचारिक जी ताकद मिळाली आहे ह्या शिक्षक वृंदांमधून मिळाली, या शाळेमधून मिळाली आहे. आणि यांनी आमचा वैचारिक ढाचा अशा पद्धतीने तयार केला की आम्ही सुरुवातीपासून ह्या गोष्टींमध्ये गुंतलेलो होतो आणि हे आम्ही पुढे नेत गेलो या सगळ्या गोष्टीच्या. तर मी मनापासून या सर्व माझ्या शिक्षकांचं, माझ्या गुरुवर्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला घडवलं. ते बीज जे अंकुर जे आहे विचाराचं त्यांनी माझ्यात रोवलं आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करत राहिलो. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला 3 एनर्जीविषयी सांगितलं. तर आता तुम्ही विचार करा की तुम्हाला अभ्यासासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे. तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेट व्हायचं, फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे तर त्याच्यासाठी काय लागतं? त्याच्यासाठी विल पॉवर लागते, जी तुम्हाला मनाची ऊर्जा मी सांगितली. ती विल पॉवर कशाने तयार होते की एक टार्गेट आपल्या मनामध्ये असायला हवं आणि तो इमोशनल जर आहे. आता इमोशनल समजण्यासाठी थोडक्यात असं समजा की आपण प्रत्येकजण आपल्या जीवाला जपत असतो, पण जीवाला न जपता तो फक्त देशासाठी लढणारा सैनिक जो असतो तो भावनेने प्रेरित झालेला असतो. मी जे बोललो की भावना मनाला कार्यरत करते आणि मन शरीराला कार्यरत करते. जर तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स जर प्युअर असल्या किंवा हाय लेवलला असल्या किंवा त्या सृष्टीप्रती जर आपल्याला सृष्टीला काही देणं द्यायचं आहे या दृष्टीने जर आपण तयार केलं तर ती ऊर्जा तयार होत असते. तुम्ही एक झाड लावलं आणि त्याला तुम्ही दररोज पाणी टाकता, ते ज्यावेळेस हिरवं होतं, ते ज्यावेळेस वाढत असतं, ते एक मनाला आपल्याला एक समाधान देत असतं. आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस तुम्हाला तो मिळेल तसा जो मी अनुभवतोय. मी आज माझ्या वकिलीला 17 वर्ष झाले, पण मी मागच्या 3 महिन्यापासून जे काम करीत आहोत, आम्ही सर्वे म्हणून जे काम करीत आहोत ते वेगळ्या पद्धतीचं समाधान देणार आहे. वेगवेगळे लोक जुळत आहेत आणि ते जुळून तो जो एक आनंद मिळतोय तो एक वेगळ्या स्तराला मिळतो. हा फक्त अनुभवातूनच मिळू शकतो आपल्याला. आणि तुम्ही ज्यावेळेस त्याला वाढवा तो बहरतं. ते बहरत असताना आपल्याला एक भावनिक तो आधार देत असतो आणि तो भावनिक आधार आपल्याला एका ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा आपल्याला जे पण आपले टार्गेट असते, ध्येय धोरण असते मटेरियल जगातले, जसं तुम्हाला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे, चांगल्या कॉलेजेसमध्ये जायचं आहे किंवा त्याहीपेक्षा आमच्या गुरुवर्यांनी जे तुम्हाला शिकवतात तेच आम्हाला शिकवलं आहे की मार्क्स मिळवण्यापेक्षा तुम्ही आधी त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्या जर तुम्ही डायजेस्ट करू शकला तर तुम्ही परफेक्टली त्याचं इम्प्लिमेंटेशन भविष्यात करू शकता. आणि त्यासाठीच आपण त्या पद्धतीने काम करतो आणि पुढे सरकत असतो. तर मग आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी जास्त लांबवणार नाही. हा विषय खूप मोठा आहे, वास जरी असला तरी मी शॉर्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा. तर तो भावनिक आधार जो आहे त्यावेळेस तुम्ही विचार करा की जर मला या सृष्टीने जन्म दिलेला आहे, या सृष्टीच्या आधारावर मी जगतोय, जे काही अन्न खातोय ते वनस्पतीमधूनच मिळतंय मला. त्या वनस्पती जगतायत तर त्या पाण्याच्या आधारावर जगतायत, त्या जमिनीवर जगतायत. आणि जमिनीचा आपण बघतोय की आपण किती मोठ्या प्रमाणावर विकासाच्या नावाने तिचं अवहेलना करतोय. आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं आता उभं करतो आहे सर्व, त्याच्याने मोठ्या प्रमाणात टेम्परेचर क्रिएट करतोय. आपण इंधनाचा प्रमाणाच्या बाहेर वापर करतोय, त्यामुळे जे धूर तार होतोय तो ओझनला हिट करतोय आणि ते ओझन लेअर वीक होत असल्यामुळे सूर्याची जी किरणं आहे, जी अतिनील किरणं आहे ती आपल्याला त्याची दाहकता आता समजायला लागलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठेतरी थांबवण्यासाठी गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपण एकदम विकासाच्या विरुद्धही जाऊ शकत नाही, कारण की आपण ज्या जगात जगतोय त्या जगात जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी अनिवार्य असतील. तर आपण जेवढा वेळ आपण भौतिक जगासाठी किंवा आपल्या डेव्हलपमेंटसाठी देतो. बघा आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, झाडं लावायलाही तिथं जागा नाही. ज्यावेळेस आम्ही बघतो तर त्यावेळेस ते ड्रिल करून मध्ये टाकावे लागतात आणि त्यामुळे अजून ते झाड जगण्यासाठी अजून अडथळे निर्माण होतात. लोक जागा नसल्यामुळे झाड तोडतात. आता तुम्हाला तुम्ही 11वी 12वी आहात म्हणजे तुम्ही या देशाचं, या जिल्ह्याचं, या राज्याचं तुम्ही भविष्य आहात. तुम्ही
तुम्हाला या गोष्टी जर समजल्या, तुम्ही जर यांचं चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलं तर आपल्याला एक चांगलं भविष्य राहणार. दिल्लीमध्ये पाहिलं असेल तुम्ही, 53-54 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं. ऑलमोस्ट न जगण्यासारखं, म्हणजे ह्युमन किंवा ॲनिमल लाईफ राहणार नाही या दिशेने आपण चाललो आहोत. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. या थांबण्यासाठी आपल्याला मनापासून काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्या भावना आपल्याला जागृत कराव्या लागतील. त्या भावना म्हणजे काय की या सृष्टीने आपल्याला दिलेलं आहे. आपण जे वर्षभरात जे पुस्तकं वाचलेले आहेत, पुस्तकं वाचत आहोत, ते कुठल्या तरी झाड तोडून आलेलं आहे, तर त्याचं काहीतरी देणं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण जे नोटबुक वाचतोय किंवा आपण घराच्या ज्या दारं आहेत, खिडक्या आहेत, या सगळ्या गोष्टी झाडापासून तयार झाल्या आहेत. तर आपण आयुष्यात जेवढा झाडाचा वापर करणार आहोत, किमान तेवढे झाड आपण जगवणं गरजेचं आहे. ही जर भावना मनामध्ये ठेवली, आणि एक आनंद आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्वतः झाड लावाल तो एक वेगळा आनंद आहे, मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. जसं जर तुम्ही जर मला विचारलं की गुलाबजामुनची डेफिनेशन सांगा, मी किती जरी 1 तास बोलत राहिलो तरी जो गुलाबजामुन खाल्ल्यावर त्याचा जो स्वाद आहे, तो स्वाद तुम्ही जो अनुभवणार आहात ते मी शब्दांमध्ये नाही मांडू शकत. तर हा आनंद जो आम्ही घेतला आहे तुम्हीही घ्या तो, आणि तुम्हाला त्याचा निश्चित अनुभूती मिळेल. जसं ते झाड ग्रो करेल तसं तुम्हाला एक आत्मिक समाधान भेटत राहील. आणि ते अशा पद्धतीचं बिल गेट्स आयुष्यभर त्याने विंडोज त्याचं एक्सपांड करण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांनी त्याचं आयुष्य खर्च केलं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला आला त्यावेळेस तो जगातला 3रा श्रीमंत व्यक्ती होता. आणि तो श्रीमंत व्यक्ती असताना त्याच्या आयुष्यात कमवलेल्या जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्यापैकी 90% संपत्ती दान करून दिली. तर जर आयुष्यभर तो फक्त पैशासाठी जर जगत होता तर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला येऊन त्याला समजलं की पैशामध्ये सर्व आनंद नाही. आपल्याला जीवन जगत असताना बॅलन्स जीवन जगणं गरजेचं आहे, समतोल राखणं गरजेचं आहे. पैसाही अनिवार्य आहे, शिक्षणही अनिवार्य आहे, पण त्यासोबत आपल्याला आपल्या सृष्टीचंही संवर्धन करायचं आहे, आपल्या पर्यावरणाचंही संवर्धन करायचं आहे. ते जर नाही केलं तर तुमचं आयुष्य धोक्यामध्ये आहे, तुमच्या मुलांचं तर 100% धोक्यात राहणार. तर येणाऱ्या पिढीने आपल्याला कोसायला नको. आपल्या याच्या आधीच्या पिढी ज्या होत्या, जेमतेम आपल्या देशामध्ये 3री-4थी शिकलेली पिढी आहे. पहिल्या पिढीचं शिक्षण एवढं झालेलं नव्हतं की त्यांना या सर्व गोष्टीचं ज्ञान होतं, पण आज आपल्याला समजायला लागलेलं आहे. आणि आपण ज्ञानाचा वापर जो आहे तो विरुद्ध दिशेने करतोय. आपण आपल्याला मिळालेलं ज्ञान विकासाच्या दृष्टिकोनातून आपण काय करतोय की आपण डेव्हलपमेंटच्या नावाने सृष्टीचं जे आहे ती कशा पद्धतीने तिचं हनन होईल अशाच पद्धतीचं आपलं कार्य चाललेलं आहे. तर सुरुवात आज आपण आपल्या या शाळेमधून करणार आहोत, आपल्या कॉलेजमधून करणार आहोत. एक झाड लावणार आहोत आपण सर्व मिळून. आणि मला असं वाटतं की आम्ही जी ग्रीन धुळे टीमची मुवमेंट आम्ही सुरू केलेली आहे, तुम्ही सर्वांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत. आम्ही आमच्याकडून झाडं प्रोव्हाइड करत आहोत, पण झाड प्रोव्हाइड करत असताना गेल्या 10-12 वर्षांपासून आम्हाला झाड लावण्याचा अनुभव आहे. झाड लावणं जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण त्याला जगवणं आहे. कारण की जगवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे त्याचं संरक्षण करणं. संरक्षणासाठी सर्वात मोठे 2 अडथळे, एक 4 पायाचं जनावर आहे आणि एक 2 पायाचं जनावर आहे. तर 2 पायाचं जनावर सर्वात जास्त घातक आहे मित्रांनो, की जे उठतं आणि मला ते नडतं आहे किंवा त्याचा पाला पडतोय त्यामुळे मग घाण होते आणि मला नको हे झाड असं म्हणून ते तोडतात सर्व झाडं. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून जी सावली मिळणार राहते, त्याच्यापासून जे बेनिफिट्स मिळणार राहतात, वेगवेगळ्या सायन्सेसमध्ये आता सायकोलॉजीच्या किंवा जे मनोविज्ञान आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस झाडाची जर हिरवळ तुम्ही पाहाल तर तुमच्या मनाला एक वेगळ्या लेवलला रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यामुळे तुमचं मनोबल पण वाढणार आहे आणि तुम्ही रिलॅक्स होणार आहात. त्यामुळे पण झाड महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या शरीरातला मेंदू हा जो पार्ट आहे तो शरीराला जेवढं ऑक्सिजन लागतं त्याच्या 20% ऑक्सिजन मेंदूला रिक्वायर्ड राहतो. तर हे वृक्ष जे आहेत ते कार्बन डायऑक्साईड म्हणजे विष घेतात आणि ऑक्सिजन म्हणजे आपल्याला जीवन देतात, आपल्याला श्वास देतात. त्यांना जगवणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या घराजवळ झाड लावलं तर तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. ज्यावेळेस तुम्ही घरात राहाल ज्यावेळेस ती हिरवळ राहते त्यावेळेस माणसाला फ्रेश का वाटतं, कारण की ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करत राहतात आणि त्या ऑक्सिजनमुळे आपला ब्रेन जो असतो तो ॲक्टिव्ह असतो. आणि हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे.
की आपण झाडांच्या अवतीभोवती तुम्ही या प्रिमायसेस मध्ये आल्यावर तुम्हाला रिलॅक्स फील होण्याचं कारण पण हे आहे की इथं हिरवळ आहे सगळी, तुम्हाला डोळ्याला हिरवळ बघायला भेटते, त्याच्यानंतर तुम्हाला मनालाही रिलॅक्सेशन मिळतं, तुम्हाला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं इथं अभ्यास करू शकता. घराजवळ लावा, कॉलनीमध्ये लावा, ओपन स्पेसमध्ये लावण्यासाठी आम्ही झाडं प्रोव्हाइड करीत आहोत. तुम्ही या तिथं छोट्या अटी शर्ती आहेत की एक डिक्लेरेशनचा फॉर्म आम्ही ऑनलाईन भरून घेतोय की ती जबाबदारी तुमची राहील जगण्याची, आणि झाड घ्यायला येण्यापूर्वी खड्डं तुम्ही खोदायचंय, म्हणजे तुमची मानसिक तयारी दाखवायची की ते खड्ड्यामध्ये तुम्ही झाड लावणार आहात, जगवणार आहात, आणि तुम्ही सर्वे मिळून या मोमेंटमध्ये या. त्यानंतर तुम्ही इतरांनाही सांगा. जर आपल्याला आज असं वाटतंय की पर्यावरण हा फक्त इझिली पास होणारा सब्जेक्ट आहे, तुम्ही याला इतकं कॅज्युअली घेऊ नका, आणि यात जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, मी तुम्हाला आश्वासित करतो सर्व माझ्या मित्रांना की आम्ही याच्यावर काम केलेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की माझा दिवसभरातला तासभर वाया गेला किंवा अर्धा तास वाया गेला, तर हा वाया जाणारा विषय नाही आहे. हा तुम्हाला तुमचं मनोबल वाढवणारा आहे, तुमची विल पॉवर वाढवणारा आहे, आणि जसे ते झाड ग्रो होतील तशी तुमची प्रगती होईल, याचं आश्वासन मी आज सर्वांसमोर तुम्हाला देतो. तुम्ही झाड लावा आणि झाड जा. मला इतर संधी दिली माझ्या सर्व गुरुवर्यांनी.